तर मित्रांनो नमस्कार. मी वैद्य रुपेश साळुंखे, अतिरेवरात मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद सेंटर, टिळकवाडी, बेळगावी. तर मित्रांनो, तुम्ही माझा अगोदरचा कोरोना किंवा कोविड-19 विषयक विस्तृत माहितीचा ऑडिओ आणि व्हिडिओ ऐकला असेल, बघितला असेल. तर आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर माहिती देण्यासाठी आहोत. पॅन्डेमिक किंवा महामारी अनेक देशांना व्यापलेली आहे आणि जो आजचा आकडा आहे या कोविड-19 अफेक्टेड इट्स मोर दॅन 13,000. महाराष्ट्रामध्ये आपल्या साधारण 2,500-3,000 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर जे क्लस्टर इन्फेक्शन होतं ते आता कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये आलेलं आहे आणि हे होणार हे माहिती होतं. खरं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी सतर्क राहणं, शासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळणं, स्वतःच्या कुटुंबाची काळजी करणं आणि आपल्याद्वारे इन्फेक्शन बाकीच्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्नरत राहणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर दोस्तांनो, विषय असा आहे, संख्या जरी वाढत असली तरी एक्सपेक्टेड मॉर्टॅलिटी रेट, ज्याला आपण मृत्यू दर म्हणतो, तो साधारण 3-3.5च्या आसपास अपेक्षित असतो आणि सध्या तो आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इव्हन काही इतर राज्यांमध्ये 8-9 इव्हन 10 पर्यंत जायचा प्रयत्न करतोय आणि तीच तर खरी चिंतेची बाजू आहे. तर घडतं काय, मृत्यूदर का वाढतो याच्याविषयी आयुर्वेदशास्त्र काय सांगतं, किंवा मृत्यूदर कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये काही माहिती आहे का, अशा स्वरूपात ज्याला मला काही गोष्टी विचारण्यात आल्या त्याला मी ठरवलं की आपला एक छोटासा व्याधी क्षमत्व हा शब्द अवघड आहे, पण इम्युन म्हटलं तर लगेच समजतं सगळ्यांना. तर त्याच्याविषयी आपल्याला आज माहिती द्यायची आहे तुम्हाला मित्रांनो. तर घडतं काय, कोणताही आजार असला, कोणताही व्याधी असला, तर त्या व्याधीमध्ये जर यशस्वी चिकित्सा देण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर त्या सगळे घटक व्यवस्थित योजून आले, सगळ्या घटकांची संगती व्यवस्थित असेल, तर मग नक्कीच चिकित्सा यशस्वी होते, उपचार यशस्वी होतात. म्हणजे याचा अर्थ थोडक्यात मृत्यूदर कमी होण्यासाठी तो उपयोगी पडतो. तर अशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला घटक असतो तो म्हणजे वैद्य, फिजिशियन, की जो अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतो अशा महामारीच्या वेळेला. He should have a total command on his science. सांगोपांग माहिती त्याला शास्त्राची हवी असते. दुसरा जो घटक असतो तो रुग्ण, जो इनफॅक्ट डॉक्टरांचं किंवा वैद्यांचं किंवा फिजिशियनचं संपूर्णपणे ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये हवा. डॉक्टरांना तो कोऑपरेट करणारा हवा. तिसरा घटक असतो ते रुग्णाची सेवा करणारे अटेंडर्स, ज्याला आपण परिचारक म्हणतो. तर ते व्यवस्थित असायला हवेत की जेणेकरून ती चिकित्सा यशस्वी होऊ शकते. त्याच्यानंतरचा जो घटक असतो तो म्हणजे औषधी द्रव्य, की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्ह प्रिन्सिपल्स असायला हवेत, योग्य मात्रेमध्ये ते औषध दिलं गेलेलं असायला हवं. शिवाय ती औषधी द्रव्यांच्या बाबतीत मला अजून थोडंसं सांगावंसं वाटेल की ज्याला आपण औषधी सेवन काल म्हणतो. आयुर्वेदशास्त्रानुसार कोणतंही औषध हे विशिष्ट वेळेला दिल्यानंतर ते विशिष्ट स्रोतसांपर्यंत
विशिष्ट अवयवांपर्यंत जर पोचवायचं असेल तर त्याला एक विशिष्ट कालावधी आहे. त्या कालावधीमध्येच ते द्यावं असं अपेक्षित आहे. आणि या सगळ्यांबरोबर जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे व्याधिक्षमत्व, ज्याला आपण इम्युनॉलॉजी म्हणतो किंवा इम्युन सिस्टीम म्हणतो. आणि ती फार महत्त्वाची असते महामारीच्या वेळेला मृत्यूदर कमी करण्यासाठी. तर आपल्याला जी माहिती घ्यायची आहे ती फक्त व्याधिक्षमत्व किंवा व्याधिक्षमत्वाविषयी, इम्युनॉलॉजीविषयी किंवा इम्युन सिस्टीमविषयी आयुर्वेदशास्त्र काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ते वाढवण्याचे घटक कोणते असतात, व्याधिक्षमत्व कमी कधी होतं याच्याविषयी आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. तर व्याधिक्षमत्व किंवा इम्यून या शब्दाविषयी आयुर्वेदशास्त्रामध्ये माहिती आहे का? तर चरक घ्या किंवा सुश्रुत घ्या किंवा इव्हन अष्टांग हृदयकार घ्या, याच्यामध्ये या ग्रंथांमध्ये व्याधिक्षमत्व या शब्दाचा उल्लेख आहे. साधारण आपण जो आहार घेतो त्या आहारावर जाठरावण्याची प्रक्रिया होते, त्याच्यातून योग्य तो आहार रस उत्पन्न होतो की जो आहार रस इतर धातूंच्या पोषणासाठी वापरला जातो. मग नंतर शरीराचं बल धातुबल स्वरूपात वाढायला लागतं आणि या शरीराच्या बलाला किंवा धातुबलाला आपण व्याधिक्षमत्व असं म्हणूया, व्याधी विरोधी बल असं म्हणूया. हे जर बल कमी पडलं तर मग त्या व्यक्तीला आजार होतात. हे जर बल चांगलं असेल तर ती व्यक्ती स्वस्थ राहते, निरोगी राहते. तर व्यवहारात बघायला काय मिळतं, बरेचसे व्यक्ती असे असतात की आपल्या शरीरासाठी योग्य काय, अयोग्य काय, आपल्या शरीरासाठी गरजेच्या कोणत्या वस्तू आहेत, कोणत्या वस्तू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो हे माहिती असतं या लोकांना. तरी सुद्धा अशा व्यक्ती आपल्या मनाला येईल अशा पद्धतीचं आहार आणि व्यवहार ठेवायचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मनाला येईल अशा पद्धतीनं वागून सुद्धा ते आजारी दिसत नाही, ते मस्त कलंदर असतात. याच्या उपरोक्त आपल्याला अशा काही व्यक्ती पाहायला मिळतात की जे शास्त्रानुसार दिनचर्या असेल किंवा ऋतुचर्या असेल, शरीरासाठी योग्य काय, अयोग्य काय याचा विचार करून त्यांनी त्यांची दैनंदिनी ठेवलेली असते, तरी सुद्धा ते मात्र आजारी पडत असतात. आणि ज्यावेळेला आपण अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो त्यावेळेला आपण येऊन पोचतो ते म्हणजे व्याधिक्षमत्व या विषयावर, या घटकावर. आणि तोच आज विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तर अशा ज्या मस्त कलंदर व्यक्ती असतात त्या व्यक्ती आपल्या मनाला येईल तशा पद्धतीने आहार व्यवहार ठेवतात, पण ते लगेच आजारी पडत नाही. मग त्याचं कारण काय? तर अशा व्यक्ती जे अन्न खातात ते अन्न कोणत्या प्रांतामध्ये खातात, कोणत्या देशामध्ये खाल्लं जात आहे, त्यावेळेला हवामान कोणतं आहे, ऋतू किंवा काळामधला बदल कोणता आहे, ते जे अन्न खातात त्या अन्नामध्ये शरीरातल्या घटकांना बिघडवणारे, दोष वाढवणारे, धातूंना बिघडवणारे गुणधर्म किती आहेत, या सगळ्या घटकांवर ती व्यक्ती आजारी पडावी की न पडावी हे अवलंबून असते. म्हणजे एखाद्या माणसाने हवं तसं राहिलं, हवं तसा व्यवहार ठेवला म्हणजे तो आजारी का नाही पडत, असं ज्याला आपल्याला एखादा प्रश्न पडतो त्यावेळेला या सगळ्या बाबींचा विचार आयुर्वेद करत असतं. तर थोडक्यात व्याधिक्षमत्व किंवा इम्यून म्हणजे शारीरिक बल आणि मानसिक बल, आयुर्वेदाची थोडीशी विस्तृत कल्पना आहे. आपला
व्याधी उत्पन्न करणाऱ्या घटकांशी, ज्याला आपण पॅथोजिन्स म्हणतो किंवा इटिओलॉजिकल फॅक्टर्स आपण ज्याला म्हणतो, त्यांचा शरीराशी आपल्या संबंध आल्यानंतर लगेच व्याधी उत्पन्न झाला असं नाही घडत. समजा व्याधी उत्पन्न करणारे घटक जर तुमच्या संपर्कात आले आणि त्यांचं बल चांगलं असेल, मग ते जीवाणू असतील, विषाणू असतील किंवा इतर काही फॅक्टर्स असतील, जर अशा आजार उत्पन्न करणाऱ्या घटकांचं बल चांगलं असेल आणि तुमचं व्याधी क्षमत्व कमी असेल, तर नक्कीच तुम्ही त्या आजाराने ग्रासले जाता. याच्या उपरोक्त जर व्याधी उत्पन्न करणारे घटक निर्बली असतील, दुर्बल असतील आणि तुमचं मात्र व्याधी क्षमत्व चांगलं असेल, तर मग नक्कीच तुम्ही आजारी नाही पडू शकत. तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची लक्षणं अशा वेळेला नाही दिसत. तर अशा पद्धतीनं फक्त शरीराचं बल आयुर्वेदाला अपेक्षित नाही आहे, तर शरीराबरोबर मानसिक बल हे व्याधी क्षमत्वामध्ये आपण विचारात घ्यावं आणि ते आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्या भोवताली ट्युबरक्युलोसिसचे जंतू असतात, इन्फ्लुएन्झाचे जंतू असतात, खाण्यापिण्याद्वारे टायफॉईडचे जंतू आपल्या संपर्कात येतात आणि हे जंतू आपल्या संपर्कात आले आणि आपण आजारी लगेच पडलो असं नाही होत, कारण की आपल्या शरीरामध्ये व्याधी क्षमता असते. तर आयुर्वेद शास्त्रानुसार ही व्याधी क्षमता 3 प्रकारची असते. सहज समजेल अशा परिभाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्वाभाविक व्याधी क्षमत्व, जे स्वभावतःच असतं, जे जन्मतःच असतं, जे आईवडिलांकडून त्या अपत्याला प्राप्त होतं. काही फॅमिलीजमध्ये आपण पाहतो दम्याचा इतिहास असतो, काही फॅमिलीजमध्ये मधुमेहाचा इतिहास असतो, काही फॅमिलीजमध्ये संधिवाताचा इतिहास असतो. तर काही फॅमिलीज मस्त असतात, त्यांना कुठली आजार जन्मापासून किंवा त्यांच्या आईवडिलांमध्ये कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला सापडत नाही. तर अशा स्वरूपाचा जन्मतःच असणारं जे व्याधी क्षमत्व आहे, त्या व्याधी क्षमत्वाला, त्या प्रकाराला स्वाभाविक व्याधी क्षमत्व म्हणतात आणि त्याचे 3 प्रकार असतात. एक असतं ते जाती स्वाभाविक, जे विशिष्ट जातीपुरतं मर्यादित असतं. आता जाती म्हणजे सजीवांच्या जाती असं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. मनुष्य जात, प्राणी, पशुपक्षी, कृमी, कीटक. तर काही व्याधी हे आपल्याला फक्त प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात, काही व्याधी फक्त पशुपक्ष्यांमध्ये पाहायला मिळतात, ते व्याधी माणसांमध्ये पाहायला नाही मिळत. तर अशा स्वरूपाचा हा जाती व्याधी क्षमत्वाचा प्रकार आहे. म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर आपल्याला घटसर्प, ज्याला आपण डिप्थेरिया म्हणतो, तर हा व्याधी प्रायः मनुष्यांमध्ये विशेषत्वाने दिसतो आणि तो दिसू नये म्हणून डीपीटीची सत्ता आहे, पण काही वर्षांपूर्वी याचे बरेचसे रुग्ण आपल्याला पाहायला मिळायचे. तर मित्रांनो, उंदीर या प्राण्यामध्ये या विशिष्ट व्याधी विरोधात बल चांगलं असतं, पर्यायाने उंदरांना कधी घटसर्प होत नाही. तर अशा स्वरूपाचं हे जाती स्वाभाविक व्याधी क्षमत्व आहे. तर दुसरा जो प्रकार सांगितलाय स्वाभाविक व्याधी क्षमत्वाच्या बाबतीत, तो म्हणजे कुल स्वाभाविक व्याधी क्षमत्व. परवाच डिजिटलवर मला पाहायला मिळाले नैरोबी वुमन्स, दो दे आर HIV इन्फेक्टेड, जरी त्यांच्यामध्ये HIVचे व्हायरसेस असले तरी त्यांना एड्स होत नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये त्या विषाणूंच्या विरोधात लढण्याची क्षमता उत्पन्न झालेली असते. दुसरं उदाहरण इतिहासातलं द्यायचं झालं तर आपण ज्यूज, युजली त्यांना ट्युबरक्युलोसिस नाही होत, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये त्या जंतूंच्या अगेन्स्ट व्याधी विरोधी बल फार प्रभावी असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यक्ती स्वाभाविक व्याधी क्षमत्व, की जे विशिष्ट व्यक्तीपुरतं मर्यादित असतं आणि ते त्याच्या शरीरातले धातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 प्रकारचे धातू असतात.
ओज जो सारभूत घटक आहे की जो परत व्याधिक्षमत्वाला अतिशय महत्त्वाचं बळ द्यायचं काम करतो, त्याच्या शरीरात जाठं लागणे म्हणजे अन्न पचवण्याची क्षमता ती किती प्रभावी आहे, त्याच्या शरीरामध्ये असलेले इतर स्रोत असतात, वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित असलेली सूक्ष्माती सूक्ष्म स्रोत असतात, त्यांची कार्यशक्ती किती व्यवस्थित आहे, त्यांच्याकडून कार्यव्यापार किती व्यवस्थित घडत आहेत, शरीराचे व्यापार त्यांच्याकडून किती व्यवस्थित घडतात, या सगळ्या गोष्टींवर त्या व्यक्तीचं व्याधिक्षमत्व अवलंबून असतं. तर दुसरा जो प्रकार येतो तो म्हणजे व्याधी प्रत्यानिक व्याधिक्षमत्व. नाही का, आपल्याला लहानपणी गोवर होतो, कांजनिया होतो, देवी होते. एकदा का हे आजार आपल्याला झाले की आपल्या शरीरामध्ये अशा आजारांच्या विरोधात एक व्याधी विरोधी बल तयार होतं आणि ते जे बल असतं ते बल आपल्याला मरेतोपर्यंत उपयोगी पडतं. म्हणजे समजा लहानपणी आपल्याला गोवर किंवा कांजण्या होऊन गेला, त्याच्या विरोधात झगडण्यापायी आपल्या शरीरामध्ये एक बल तयार होतं आणि समजा परत या विषाणूंचा, या जीवाणूंचा जर संपर्क आपल्या शरीराशी आला की आधीचा अनुभव लक्षात घेता हे विषाणू, हे जीवाणू आपल्या शरीरावर परत व्याधी उत्पन्न करण्यासाठी असमर्थ ठरतात, कारण आपल्या शरीरामध्ये, आपल्या रसरक्तामध्ये अशा व्याधी विरोधी घटकांच्या विषयी इम्युनोग्लोब्युलिन्स तयार झालेले असतात. तर मित्रांनो, जे तिसरं व्याधिक्षमत्व आहे त्याला युक्तिकृत व्याधिक्षमत्व किंवा कृत्रिम व्याधिक्षमत्व म्हणूयात. खरं तर हा थोडासा विषय अर्वाचीन शास्त्राकडे जाणारा आहे, ॲलोपॅथीकडे जाणारा आहे. कृत्रिमरित्या ते व्याधिक्षमत्व दिलं जातं आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल नावडेज, कारण की आपल्याला आज टायफॉईडच्या व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, रॅबीज त्याच्या व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, रोटा व्हायरसचे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, पोलिओचे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत. तर हे जे व्याधिक्षमत्व हे कृत्रिमरित्या आपल्या शरीरामध्ये उत्पन्न केलं जातं, लसी टोचून उत्पन्न केलं जातं. तर याला कृत्रिम व्याधिक्षमत्व असं म्हटलं. तर आयुर्वेदशास्त्र व्याधिक्षमत्वाविषयी सांगत असताना ते सायमल्टेनियसली शारीरिक बल आणि मानसिक बल दोहोंनाही तेवढंच महत्त्व देतं. कोणत्या व्यक्तीमध्ये व्याधिक्षमत्व चांगलं असतं, अशा महामारीच्या वेळेला कोणत्या व्यक्ती ह्या सक्षम राहू शकतात, याची विशेष माहिती देण्या अगोदर आयुर्वेद कोणत्या व्यक्ती लगेच आजारी पडतात या कन्सेप्टवर जास्त प्रकाश द्यायचा प्रयत्न करतं. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर अतिजाड व्यक्ती, जे गललठ्ठ आहेत, ज्यांचं शरीर बेडब आहे, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स साधारण 28-29पेक्षा जास्त आहे, ज्यांना चालताना, उठताना, बसताना, कोणती छोटी छोटी कामं करताना ज्यांना दम धाप लागतो, आपण अशा व्यक्तींना अतिस्थूल असं म्हणतो. तर ओबेसिटी ही एस्पेशली डायबिटीस असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, किंवा कोलेस्टेरॉल असेल, किंवा हाय लिपिड असेल, किंवा आर्थरायटिस असेल, इन्फर्टिलिटी असेल, अशा सगळ्या विविध व्याधींसाठी एक फेवरेबल क्लायमेट तयार करण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे जर मित्रांनो तुम्ही अति जाड असाल तर नक्कीच ओळखा तुमची व्याधी क्षमता कमी आहे आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी जवळच्या डॉक्टरांना भेटून, वैद्यांना भेटून, योग्य ती पंचकर्म घेऊन व्याधी क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तर अति जाड व्यक्तींबरोबर अतिकृश व्यक्तीचाही उल्लेख आपल्याला आयुर्वेदामध्ये सापडतो की ज्यांच्यामध्ये व्याधी क्षमता कमी असते. अशा महामारीच्या वेळेला जे अतिकृश व्यक्ती आहेत त्यांनी आपली व्याधी क्षमता वाढवण्यासाठी, शरीरासाठी आवश्यक असणारे धातू बल वाढवणारे रस, रक्त, मांस, मेद, हे जे थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला धातू सांगितले, त्यांच्यासाठी आवश्यक असणारा आहार घेऊन त्यांनी त्यांची व्याधी क्षमता वाढवायला हवी. जर तसं नाही घडलं, अतिकृश व्यक्ती असेल, धातुबल कमी असेल, तर नक्कीच अशा महामारीच्या वेळेला हे सगळे विषाणू तुमच्या शरीरावर सहज हल्ला करू शकतात. दुर्बल, आयुर्वेदशास्त्रानुसार तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल याचा अर्थ तुमचं व्याधी क्षमता चांगलं असेल असा अर्थ नाही होत. दुर्बल म्हणजे ज्याचा एन्ड्युरन्स कमी आहे,
साधारण एक 2-3 तास काम करायला लागलेत की त्यांना थकायला होतं, त्यांना बसण्याची इच्छा जाणवते, त्यांना विश्रांती घ्यायची गरज लागते, त्यांना जास्त चालणं जमत नाही, जास्त वेळ उभा राहणं जमत नाही. एका ठिकाणी काम करण्याची सुद्धा प्रवृत्ती अशा व्यक्तींमध्ये कमी असते. त्याला आपण दुर्बल म्हणूयात, ज्यांचा एन्ड्युरन्स खूप कमी असतो. आणि तो वाढवण्यासाठी आपल्या आयुर्वेदशास्त्रामध्ये खूप चांगली रसायनकल्प आहेत. तर जे दुर्बल आहेत अशा व्यक्तींनी वैद्यकीय शास्त्राच्या सल्ल्यानुसार आपली व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करायला हवे. तर आपल्याला काही लोक समाजामध्ये पाहायला मिळतात की जे आवर्जून त्यांच्या शरीरासाठी जे अयोग्य आहेत ते खायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात. म्हणजे आपण अहितकारक भोजन म्हणतो. तर शरीरासाठी योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार किंवा याच्याविषयी मार्गदर्शन वेळच्या आपली बुद्धी द्यायचा प्रयत्न करते. पण ते न समजून घेता जर जिव्हा लावल्या म्हणजे जिभेला चांगलं लागतंय म्हणून जे शरीरासाठी अयोग्य आहे त्याचा सतत असले पदार्थ तुमच्या जर भोजनात येत असतील तर मग नक्कीच अशा गोष्टींमुळे किंवा असले खाण्यातल्या पदार्थांमुळे तुमची व्याधी क्षमता हळूहळू कमी होत जाते. गरजेपेक्षा कमी खाणं, भूक असेल तर झटकन तुम्हाला जेवढी भूक आहे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा भोजन व्यवस्था ठेवायला हवी. पण तसं न करता वेळ नाही आहे म्हणून किंवा परिस्थिती नाही आहे म्हणून किंवा फिगर कॉन्शियसच्या नावाखाली तुम्ही जर तुम्हाला जेवढं अन्नाची अपेक्षा आहे, गरज आहे त्याच्यापेक्षा कमी खात असाल तर मग नक्कीच तुमचं शरीराचं धातुबल कमी होत जातं आणि त्याचा पर्यायाने तुमच्या व्याधिक्षमत्वावर परिणाम होतो आणि मग तुम्ही आजारी पडायला लागता. शारीरिक बलाबरोबर मानसिक बलसुद्धा अपेक्षित असतं. आणि ज्यांचं अल्पसत्वाने म्हणजे ज्यांचं मनोबल खूप कमी आहे, ज्यांना सतत घाबरायला होतं, जे सतत चिंतातूर असतात, ज्यांच्या बरोबर सतत नकारात्मक ऊर्जा असते, नको त्या गोष्टींमध्ये जे स्वतःचं मन सतत व्यथित किंवा व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करतात, अशा व्यक्तींमध्ये असा जो मानसिक भाव असतो, जे मनाला दुर्बल करणारे घटक जर तुमच्या डोक्यामध्ये असतील, सतत तुमच्या विचारात असतील, तर त्याचा परिणाम तुमच्या व्याधिक्षमत्वावर होतो आणि पर्यायाने अशा वेळेला तुम्ही सहज आजारी पडता. त्याच्यामुळे प्रफुल्लित राहणं, मन उत्साही ठेवणं, आनंदी ठेवणं, सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये असणं हे फार महत्त्वाची गोष्ट असते. तर मित्रांनो, व्याधिक्षमत्व जर तुम्हाला चांगलं अपेक्षित असेल तर सममांस प्रमाण असतो. म्हणजे शरीरातले रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे जे सगळे घटक आहेत ते घटक हे समप्रमाणात असायला हवे. तर मग नक्कीच तुमचं व्याधिक्षमत्व चांगलं राहतं आणि पर्यायाने तुम्ही अशा वेळेला आजारी नाही पडत. मग याचा अर्थ काय? आता रसधातू, रसधातूचं पोषण कशाद्वारे होतं तर पाणी, भाताची पेज, मुगा डाळीचं वरण असेल, वेगवेगळ्या फळभाज्यांचं सूप असेल, वेगवेगळ्या फळांचे रस ज्याला आपण ज्युसेस म्हणतो, चिकन सूप घ्या, मटन सूप घ्या, दूध घ्या, फळांचे रस घ्या, हे सगळे शरीरातल्या रसधातूला पोषण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. आणि रसधातूचं चांगलं पोषण झालं की रसधातूमध्ये तर एस्पेशली अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी वी कॅन ऑब्झर्व द इम्युनोग्लोब्युलिन्स. त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं रसधातू चांगलं ठेवणं हे आपल्या आहाराद्वारे जर आपण केलं तर नक्कीच आपली व्याधिक्षमता चांगली वाढू शकते. तशा स्वरूपातला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे रक्तधातू. आणि रक्तधातूचं जे पोषण घडतं, टॉमॅटो, गूळ, त्याच्यानंतर डाळिंब असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये लोहयुक्त आहार्य पदार्थ आहेत, गाजर घ्या, गुलकंद आहे, बीटरूट आहे, असे बरेचसे घटक असतात की जे आपल्या रक्तधातूचं पोषण करण्यामध्ये सक्षम असतात. तर अशा पदार्थांचा जर तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये अंतर्भाव केलात तर रक्त वाढायला लागलं की तुमची व्याधिक्षमता चांगली राहते. पुढचा जो घटक येतो तो म्हणजे मांसधातू. आता वृद्धी समानही सर्वेषाम हा अर्थाचा नियम आहे. मांसधातू वाढीसाठी
तुम्हाला मांसाहार करायला पाहिजे असा नियम नाही. मांसधातू वाढीसाठी तुम्हाला मांसाहार करायलाच पाहिजे असा नियम नाही. तुम्ही मांसाहारी असाल आणि तुम्हाला सहज पचत असेल, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही चिकन, मटन, मासे, अंडी हे हे घटक तुमच्या भोजनामध्ये नक्कीच तुम्ही त्यांचा समावेश करू शकता. पण समजा तुम्ही मांसाहारी नसाल तर कडधान्यांपासून बनवलेल्या वेगळ्या प्रकारच्या उसळी किंवा कडधान्यांचं बारीक स्वरूपात बनवलेलं उपीट असं वेगवेगळे पदार्थ जर तुम्ही तुमच्या भोजनामध्ये ठेवले तर नक्कीच तुमच्या मांसधातूचं बल वाढू शकतं, की जेणेकरून मांसधातूचं बल हे ऊर्जाला वाढवतं आणि पर्यायाने व्याधिक्षमत्वाला चांगलं वाढवतं. तो पुढचा जो घटक आहे तो अस्थिधातू, ज्याला आपण हाडं म्हणतो. आणि हाडांची जर पोषण वाढवायचं असेल तर तुम्ही कंदमुळं घ्या, काकडी घ्या, गाजर घ्या, त्याच्यानंतर बीटरूट घ्या, केळ, असे वेगवेगळे किंवा ड्रायफ्रूट्स घ्या की ज्याच्यामुळे तुमच्या हाडांचं अस्थिधातूचं बल खूप सुंदर वाढायला लागतं. शरीरामधला जो मेद घटक आहे की जो तूप किंवा स्निग्ध पदार्थ, तेलाचे योग्य त्या पद्धतीनं तुमच्या भोजनामध्ये जर समावेश असेल किंवा भात याचा जर समावेश असेल तर शरीरातला मेदधातू चांगला वाढायला लागतो. आणि असे सगळे धातू समप्रमाणात जर असतील तर पर्यायाने तुमचं धातुबल हे सुंदर राहतं, शरीरातलं ओज चांगलं राहतं आणि तुमच्या शरीरामध्ये व्याधिक्षमत्व वाढल्यामुळे अशा महामारीच्या वेळेला तुमचं शरीर अशा व्याधींकडून ग्रासलं जात नाही. आयुर्वेद ह्या धातूंबरोबर इंद्रिय सक्षम असावीत हे पण महत्त्वाचा एक कन्सेप्ट इलॅबरेट करण्याचा प्रयत्न करतो. इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन. तर ज्ञानेंद्रिय म्हणजे आता डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे. कर्मेंद्रिय म्हणजे मलमूत्र विसर्जन करणारे द्वार, हात, पाय. तर या सगळ्या इंद्रियांचा व्याधिक्षमत्व वाढवण्यापाठीमागे खूप महत्त्वाची भूमिका असते. मित्रांनो, जर तुम्ही डोळ्यांना विनाकारण त्रास देत असाल, जास्तीत जास्त मोबाईल बघत असाल, डोळ्यांचा अति उपयोग होत असेल, कानांवर सतत हेडफोन्स असतील, जिभेला जे आवडत असेल तेवढेच पदार्थ तुम्ही खात असाल की ज्याच्यामुळे फक्त तुम्हाला सिलेक्टिव्ह विटॅमिन्स मिळतात, संभोग क्षमता किती आहे आणि संभोगामध्ये रत राहण्याची मानसिक प्रवृत्ती किती आहे याचा विचार न करता शक्ती सापेक्ष किंवा शक्ती अपरोक्ष जर संभोग करण्याचा प्रयत्न केला तर शरीरातले धातू खर्ची पडतात आणि त्याचा परिणाम तुमच्या व्याधिक्षमत्वावर होतो. त्याच्यामुळे तुमचं इंद्रिय दमन, तुमचे दृढ इंद्रिय असायला हवी. मनाचे व्यापार हे इंद्रियानुसार न घडता बुद्धीनुसार आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय याचा साकल्याने विचार करून आपल्या इंद्रियांचं नियंत्रण मनाद्वारे करायला हवं. तो व्याधिक्षमत्वाच्या विषयी ग्रंथकरणं अजून एक वेगळा विषय अपेक्षित आहे. समजा तुम्हाला भूक लागली, लगेच चिडचिड होत असेल तर नक्की ओळखा तुमची व्याधिक्षमता कमी आहे. भुकेचा वेग, तहानेचा वेग हा नक्कीच दाबण्याचा प्रयत्न करू नये. भूक लागली की नक्की खाऊन घ्यावं, तहान लागली की नक्कीच पाणी प्यावं. पण समजा थोडासा वेळ झाला खाण्यासाठी किंवा पाणी मिळवण्यासाठी आणि जर तुमचं चित्त विचलित होत असेल तर नक्कीच ओळखा तुमच्यामध्ये व्याधिक्षमता कमी आहे आणि अशा वेळेला तुम्ही तुमची व्याधिक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याचबरोबर समजा वातावरणामध्ये सहज जे बदल होतात, अचानकच पडणारी थंडी असेल, अचानकच वाढणारी उष्णता असेल आणि या वाढलेल्या थंडीमुळं किंवा उष्णतेमुळं, औष्ण्यामुळं जर तुम्ही चलबिचल होत असाल, तुम्हाला वातावरणातले बदल सहन करण्याची क्षमता कमी असेल तर नक्की ओळखा मित्रांनो तुमची व्याधी क्षमता कमी आहे आणि अशा वेळेला तुम्ही तुमची व्याधी क्षमता वाढवण्यासाठी जी रसायनकल्प आहेत किंवा तुमच्या जवळच्या वैद्यांना तुमची प्रकृती तपासून योग्य ती औषधी उपचार घेतली तर मग नक्कीच व्याधी क्षमता चांगली वाढू शकते. तर आपली व्याधी क्षमता वाढवण्यासाठी आपल्या शरीरातले दोष, धातू आणि मल आणि हे 3 जे घटक आहेत, दोष, धातू आणि मल, यांचे योग्य ते पोषण होण्यासाठी सात्विक षड्रसात्मक म्हणजे असा आहार की ज्याच्यामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, कडवट आणि तुरट अशा सगळ्या रसांचे पदार्थ हे योग्य त्या पद्धतीनं तुमच्या भोजनामध्ये समाविष्ट असतील
आणि असं असेल तरच तुमच्या शरीरातले दोष धातू मल यांचं योग्य त्या पद्धतीनं पोषण होतं आणि पर्यायाने तुमचं धातुबल चांगलं वाढायला लागतं. तर हे जे व्याधिक्षमत्व आहे, ज्याला आपण शारीरिक किंवा मानसिक बल अशा स्वरूपात पाहतोय, तर ते बल वाढवण्यासाठी आयुर्वेद काही विशिष्ट भावांचा उल्लेख करतं, ज्याला बलवृद्धिकर भाव असे म्हणतात. आता त्यातले काही भाव आपल्या हातामध्ये असतात, ज्याच्यावर आपण आपलं नियंत्रण ठेवू शकतो. काही भाव आपल्या हातामध्ये नसतात. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर पंजाब प्रांत घ्या किंवा हरियाणा प्रांत घ्या किंवा मेवाड घ्या. अशा प्रांतामध्ये जन्मलेल्या ज्या व्यक्ती असतात ना, अशा व्यक्तींमध्ये जन्मतःच खूप चांगल्या पद्धतीचं व्याधिक्षमत्व आपल्याला पाहायला मिळतं. असे व्यक्ती सहज आजारी पडत नाही. बरं, त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे तिथली जी जमीन असेल, तिथली जी हवा आहे किंवा तिथलं जे पाणी आहे, अशा सगळ्या वातावरणातल्या घटकांमध्ये त्यांच्या शरीराचं बल वाढवण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात की पर्यायाने ते त्यांच्या भोजनामध्ये येतात आणि अशा पद्धतीचं उत्पन्न झालेलं पीक हे त्यांच्या शरीरातलं बल वाढवण्यासाठी सक्षम असतं. म्हणजे तिथं आपला जन्म नसेल किंवा अशा वातावरणातल्या घटकांमध्ये की ज्याच्यामुळे आपलं व्याधिक्षमत्व वाढेल असे जर आपल्या सभोवताली घटक नसतील, तर नक्कीच आपण आपलं व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी नक्की प्रयत्न करायला हवेत. सुखच्छ कालयोग नावाचं एक कन्सेप्ट आहे. म्हणजे एस्पेशली काल म्हणजे सौर वर्षातला जो काल असतो तो अपेक्षित आहे, जो उत्तरायण आणि दक्षिणायन अशा दोन पद्धतीनं विभागला जातो. उत्तरायण साधारण फेब्रुवारी मार्चपासून चालू होतं, ते जुलैपर्यंत असतं. आणि दक्षिणायन जे असतं ते जुलै ऑगस्टपासून ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतं. तर दक्षिणायन जे आहे, ज्याला विसर्ग काल म्हणतात, की जो नैसर्गिकरित्या मनुष्यासाठी बल देण्याचं काम करतो. म्हणजे साधारण जून जुलैपासून ते साधारण फेब्रुवारीपर्यंत शरीराचं बल हे नैसर्गिकरित्या वाढायला लागतं. म्हणजे हा विचार मी साधारण ग्रहशास्त्राच्या नियमानुसार जर तुम्ही बघितला तर मला परवाच कळालेली माहिती अशी होती, ज्योतिषशास्त्रानुसार साधारण जून जुलै नंतर ॲटोमॅटिकली काही जे विशिष्ट आपल्या भारताच्या राशीमधले ग्रह आहेत ते बदलत आहेत. आणि ऑब्व्हियस हा जो बदल ज्योतिषशास्त्रानुसार जून जुलै नंतर दिसतोय, पर्यायाने तो निसर्गामध्ये पण दिसतोय. आणि ते जे निसर्गाकडून मनुष्याला जे जाणारं बल आहे ते बल नक्कीच योग्य त्या पद्धतीनं अशा महामारीच्या विरोधात काम करण्यासाठी सक्षम राहील अशी आपण अपेक्षा ठेवूया. बीजक्षेत्र गुणसंपत नावाचा एक छोटासा विषय आयुर्वेद सांगण्याचा प्रयत्न करतं. आता आपण जन्माला येण्यापूर्वी आपण आई बाबा नाही ठरवत. इव्हन आपले भाऊ बहीण कोण असतील हे पण आपल्या हातात नसते. आपला जन्म झाल्यानंतर मग आपला या सगळ्या व्यक्तींशी संबंध येतो. समजा तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला हे जाणवलं की तुमच्या आई वडिलांची व्याधी क्षमता कमी आहे, तर मग तुम्हाला कळायला लागल्यानंतर, तुम्ही सुज्ञ झाल्यानंतर तुम्ही तुमची व्याधी क्षमता वाढवण्यासाठी अवश्य प्रयत्न करायला हवेत. आणि व्याधी क्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सांगितलेले आहेत. त्याचं योग्य त्या मार्गदर्शक वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमची नक्कीच व्याधी क्षमता वाढवू शकता. बीजक्षेत्र गुणसंपदा बरोबर आहार संपत नावाचा एक कन्सेप्ट आहे. म्हणजे तुमचा जो आहार आहे तो शरीरातल्या दोषांचं व्यवस्थित पोषण करणारा हवा. शरीरातले जे धातू आहेत, रसरक्तादी धातू, त्यांचं पोषण करणारा हवा. शरीरातले जे मल आहेत किंवा इंद्रिय आहेत, जे वेगवेगळे अवयव आहेत, त्या अवयवांसाठी आवश्यक घटक पोचवण्यासाठी सक्षम हवा असा आहार जर तुम्ही सेवन करत असाल तर नक्कीच तुमचं शरीर बळ चांगलं राहतं आणि पर्यायाने तुमच्या शरीरामध्ये व्याधिक्षमत्व वाढायला लागतं. शरीर संपत. आता समजा जन्म झाल्यानंतर जर तुम्हाला जन्मजात काही विकृती असतील, आपण काही रुग्णांमध्ये पाहतो, काही मुलांमध्ये पाहतो, स्पेशली ज्याला आपण कंजेनिटल ॲनॉमलीज म्हणतो. हृदयांमध्ये झडपेमध्ये विकृती असते किंवा ज्या ASD किंवा VSDच्या काही केसेस आपल्याला पाहायला मिळतात. जन्मजात काही मुलांमध्ये गुडघे वाकडे असतात, काही मुलांमध्ये स्पायना बायफिड असते, काही पचनांचे आजार असतात. तर अशा जर जन्मजात विकृती असतील तर नक्कीच अशा व्यक्तींमध्ये व्याधिक्षमत्व कमी असतं. इनफॅक्ट
अशा आता सध्या जे अर्वाचीन शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जो काही संशोधन झालेलं आहे, जन्मजात विकृती आपण लगेच योग्य त्या शल्यचिकित्सकाच्या का मार्गदर्शनाखाली व्यवस्थित करून घेतो. पण नंतर अशा व्यक्तींनी आपली व्याधी क्षमता वाढवण्यासाठी नक्कीच आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेल्या सगळ्या महत्त्वाच्या सूचनांचा अवलंब करायला हवा. सात्म्य संपत. आता शरीराचं बल वाढवणारे जे महत्त्वाचे घटक आहेत ते घटक पचवण्याची क्षमता अपेक्षित आहे सात्म्य संपदामध्ये. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर दूध घ्या. बऱ्याच रुग्णांमध्ये मी पाहतो दूध पिल्यानंतर त्यांचं पोट गच्च होतं किंवा त्याला जुलाब लागतं. केळ खाल्लं की त्यांना मलावष्टंभ होतं. काही रुग्णांमध्ये मांसाहार केला की लगेच मूळव्याध होते. काही रुग्णांमध्ये गव्हाची चपाती खाल्ली की लगेच पोटात गॅसेस होतात. आणि मग हे रुग्ण आपल्याला सांगतात की डॉक्टर साहेब मला गहू चालत नाही, डॉक्टर साहेब मला दूध पिलं तर नाही चालत, मला केळ किंवा पेरू खाल्ला की मला लगेच सर्दी होते. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे जे सगळे घटक आहेत, केळ असेल, दूध असेल, मांसाहार असेल किंवा गव्हाची चपाती असेल, तर हे शरीरासाठी पोषक घटक आहेत. या घटकांमध्ये शरीराचं योग्य त्या पद्धतीनं पोषण करण्याची क्षमता आहे. आणि हे चांगले घटक जर पचवण्याच्या वेळेला तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही योग्य त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्यायला हवी की जेणेकरून तुमच्या शरीराचं बल वाढेल, व्याधी उत्पन्न होण्याची पर्सेंटेज अशा वेळेला कमी राहतं जर तुमच्या शरीराचं बल चांगलं असेल तर. आणि शरीराचं बल हे असले जे शरीरासाठी धातूंसाठी आवश्यक असणारे घटक असतात ते खाल्ल्यानंतरच वाढायला लागतं. सात्म्य संपदाबरोबर सत्व संपत नावाचा एक घटक आहे. मनाचं आरोग्य चांगलं ठेवणं, तर आचरण चांगलं ठेवणं, चांगले विचारांची सवय असणं, म्हणजे थोडक्यात ईर्ष्यालू प्रवृत्ती, इतरांची ईर्ष्या करण्याची मानसिकता, अतिलोभी प्रवृत्ती, सतत चिडचिड करण्याची प्रवृत्ती, मोह, वेगवेगळ्या विषयांमध्ये जास्त रुची घेण्याची प्रवृत्ती, तर ह्या सगळे घटक मित्रांनो खरं तर मनाला दुर्बल करणारे असतात. आपण ज्याला षडरिपू म्हणतो. तर अशा मनाला दुर्बल करणाऱ्या घटकांपासून आपण थोडंसं लांब राहायला हवं. डिस्टन्सिंग त्याला आपण म्हणूया थोडक्यात सध्या जे महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकाची सात्विक प्रवृत्ती असणं खूप अवघड आहे. पण राजसिक प्रवृत्ती, तामसिक प्रवृत्ती नकळत तुम्हाला व्यसनाधीनतेकडे नेत असते. अतिप्रमाणात मद्यपान, अतिप्रमाणात धूम्रपान हे पर्यायाने तुमच्या शरीराला हानिकारक असतं आणि ज्याचा परिणाम तुमच्या शरीरबलावर होतो आणि पर्यायाने तुमचं व्याधी क्षमता कमी होते. त्याच्यामुळे अशा पॅन्डेमिकच्या वेळेला कटाक्षाने असल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा. सत्संग किंवा वाचनाची आवड उत्पन्न करणं किंवा घरामध्ये बसून बोर होतंय आणि त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जातो आणि पर्यायाने मग तुमचं व्याधीबल नक्कीच कमी होणार. त्याच्यामुळे घरामध्ये बसणं हे एक चॅलेंज आहे, ज्याच्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी चांगला वेळ देतो आहे. मी रोज प्राणायाम करतो आहे, मी रोज योग्य त्या पद्धतीने योगासनं करतो आहे, मी रोज ध्यानधारणा करतो आहे, मी माझ्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींशी व्यवस्थित सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. घरातल्या कामांमध्ये ज्या काही इतर गृहिणी असतात त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा ज्याला पॉझिटिव्हली तुम्ही सगळ्या गोष्टी घ्यायला लागतात त्याला तुमचं मानसिक बल वाढायला लागतं आणि मग तुम्हाला लॉकडाऊनची नक्कीच कटकट वाटत नाही. आणि जी आता अतिशय महत्त्वाची आहे, स्वभाव संसिद्धी. काही व्यक्ती जन्मापासूनच अतिशय व्याधीक्षम असतात. मित्रांनो, आपल्याला बऱ्याचशा व्यक्ती अशा पाहायला मिळतात. मला सांगतात, रुग्णाचा इतिहास जेव्हा आम्ही घेतो, डॉक्टर साहेब गेल्या 5 वर्षात मी एकही तापाची गोळी खाल्लेली नाही आहे हो. डॉक्टर साहेब मला गेल्या 10 वर्षात एकही उलटी झालेली नाही आहे. तर अशा व्यक्तींमध्ये व्याधी क्षमता चांगली असते जन्मापासून, पण वाढत्या वयानुसार ही व्याधी क्षमता मंदावू शकते, कमी होऊ शकते. अशा वेळेला त्यांनी पंचकर्माचे जे काही विशिष्ट उपचार असतात व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी ते वेळच्या वेळेला जर घेतले तर अशा व्यक्ती नक्कीच सक्षम राहू शकतात. तारुण्यावस्था, तरुणपणी
सगळ्या धातूंचं बल चांगलं असतं, पर्यायाने तुमची व्याधी क्षमता चांगली असते. इटलीमध्ये जर तुम्ही पाहाल, पॅन्डेमिकच्या वेळेला जो काही पॉप्युलेशन होतं त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक जास्त होते, की ज्याच्यामुळं इटलीमध्ये मृत्यूदर जास्त पाहायला मिळाला. त्याच्यामुळे जर तुम्ही तरुण असाल मित्रांनो, तर लक्षात ठेवा, तारुण्य अवस्थेमध्ये मांसाचा उपचय वाढवण्यासाठी योग्य त्या पद्धतीचे शारीरिक व्यायाम करणं, योग्य तो आहार घेणं, योग्य त्या पद्धतीनं शांत निद्रा घेणं हे फार महत्त्वाचं असतं. याच्या उपरोक्त जर तुम्ही रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जर वेबसिरीज पाहत राहिलात तर मग नक्कीच तुमचं व्याधी विरोधी बल हे कमी व्हायला लागतं आणि मग तुम्ही आजारी पडता. तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, हे व्याधी विरोधी बल जे आहे ते वाढवण्यासाठी काही विशिष्ट कर्म सांगितलेली आहेत आयुर्वेदामध्ये. कर्म म्हणजे पंचकर्म असा लगेच अर्थ घेऊ नका. कर्म म्हणजे व्यायामादी कर्म. शक्य असेल तर तुम्ही पळात, तुमच्या आजूबाजूला जागा असेल तर तुम्ही रोज जॉगिंग करात, जवळपास स्विमिंग पूल असेल, नदी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी रोज स्विमिंग करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे असे व्यायाम की ज्याच्यामुळं तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीनं घाम येईल, तुमच्या शरीरातले विषारी पदार्थ हे घामावाटे बाहेर फेकले जातील, तुम्हाला चांगला अग्नी उद्दीपित होईल तुमच्या जठरामध्ये, तुम्हाला चांगली भूक लागेल, खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल, अशा स्वरूपात ही सगळी कर्म म्हणजे व्यायामाची कर्म असं अपेक्षित आहे. मग ते सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, जॉगिंग असेल, जिमिंग असेल किंवा योगासनं असतील, प्राणायामाचे काही प्रकार असतील, तर ते प्रत्येकाने आपली व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी करायला हवे. संहर्षण चिकित्सा, हर्षण चिकित्सा. परवाच एक व्हॉट्सअपवर मी व्हिडिओ बघितला की ज्या व्हिडिओमध्ये वॉर्डमध्ये काही पेशंट्स ॲडमिट आहेत आणि पेशंट्सवर औषधी उपचार चालू असताना तिथले जो स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत किंवा नर्सेस आहेत, ते विशिष्ट अशा संगीतावर नृत्य करण्याचा प्रयत्न करतात. आता हे बघताना थोडंसं वेगळं वाटलं, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्या मागचा फक्त एकच उद्देश असतो, ते म्हणजे आनंदी वातावरण उत्पन्न करणं. जर तुम्ही आनंदी असाल, तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंदी असेल तर नक्कीच तुमची वादबल चांगलं राहतं. म्हणजे एस्पेशली जे वॉर्डमधले रुग्ण आहेत त्या ठिकाणी संगीत किंवा त्या ठिकाणी नृत्य याच्या मागचा उद्देश हा आहे की जे व्यथित आहेत, जे चिंतातूर आहेत, जे आजारांनी ग्रासलेले आहेत, ज्यांना शरीराची काळजी सतत भेडसावते, अशा व्यक्तींच्या आजूबाजूला जर आनंदी वातावरण ठेवलं तर नक्कीच त्यांचं व्याधिक्षमत्व चांगलं राहतं आणि ते लवकरात लवकर अशा आजारांमधून बाहेर पडण्याला तयार होतात. तर व्याधिक्षमत्व, व्याधी विरोधी बल याचा आयुर्वेदशास्त्रानुसार ओज ह्या घटकाशी अतिशय जवळचा संबंध आहे. ओज की ज्याला आपण सारभूत घटक असं म्हणूयात शरीरातला, जे शरीरातले धातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, या प्रत्येक धातूमधला जो अतिशय प्रसादभूत भाग, अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून ओज ह्या घटकाला महत्त्व आहे. जर आपल्या शरीरातले इतर धातू सक्षम असतील तर त्यापासून उत्पन्न होणारा जो घटक आहे ओज, तो गुणवान राहतो, ज्याच्यामुळे तुमचं व्याधिक्षमत्व चांगलं राहतं. त्याच्यामुळे आपलं शरीर बल चांगलं ठेवण्यासाठी आहार व्यवस्थित घ्या, योग्य त्या पद्धतीनं झोप घ्या आणि योग्य तो तुमच्या शरीराच्या शक्तीसापेक्ष तुम्ही व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. हा जो ओज घटक आहे तो ओज घटक शरीरातले विविध व्यापार नियंत्रित करण्यासाठी फार महत्त्वाचा असतो. वेगवेगळ्या व्यापारांसाठी ऊर्जा उत्पन्न करण्याचं काम हा ओज घटक करत असतो. शरीरातल्या मांसधातूंची जी पुष्टी असते ती या ओजाद्वारे राखली जाते. शरीराचा जो रंग आहे, शरीराची जी प्रसन्नता आहे, मनाची प्रसन्नता जी आहे ती या ओजावर अवलंबून असते. पंचज्ञानेंद्रिय किंवा पंचकर्मेंद्रिय, थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेत इंद्रिय कोणती असतात ती, ही सगळी इंद्रिय आपापल्या विषयांमध्ये रत राहण्यासाठी, आपापल्या विषयांमध्ये कार्यक्षम राहण्यासाठी हा ओज घटक फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. आणि हा ओज घटक
योग्य त्या आहार पदार्थांमुळे, योग्य त्या पद्धतीचं आचरण ठेवल्यामुळे वाढायला लागतो. बरं, हा ओज घटक वेगवेगळ्या कारणांनी कमी पण होतो. म्हणजे मला प्रत्येकाला हे सांगायला आवडेल, शरीरातला ओज घटक का कमी होतो, म्हणजे व्याधिक्षमत्व का कमी होतं. जर समजा तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, वेगवेगळे आजार जर तुम्हाला वारंवार सतावत असतील, तर नक्की ओळखा मित्रांनो, तुमचं व्याधिक्षमत्व कमी आहे. आणि अशा वेळेला त्या ओझ्यावर ह्या आजारांचा घाला होतो. त्याच्यामुळे ओझवर्धक चिकित्सा, रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा ही योग्य त्या तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही घ्यायला हवी. अतिरागीत प्रवृत्ती, सतत जर तुम्ही चिडत असाल, बारीक बारीक गोष्टींचा तुम्हाला राग येत असेल, आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या व्यक्तींच्या विषयी तुमच्या मनामध्ये सहज द्वेष उत्पन्न होत असेल, तर नक्की ओळखात तुमच्याकडे ओजक्षय आहे, तुमचं व्याधिक्षमत्व कमी आहे. त्याच्यामुळे वृत्ती बदल हा तुम्ही पर्यायाने करायला हवा, जर तुम्हाला तुमचं व्याधिक्षमत्व चांगलं हवं असेल तर. अतिचिंता, चिंत्यानामचं अतिचिंतनात, जर तुम्ही चिंतातूर राहत असाल, सतत चिंता करण्याची प्रवृत्ती, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सतत काळजी करण्याची वृत्ती असेल, तर तुमच्या रसधातूवर परिणाम होतो आणि तुमचं व्याधिक्षमत्व कमी होतं. त्याच्यामुळे कृपया चिंतादूर प्रवृत्ती असेल तर एस्पेशली अशा पॅन्डेमिकच्या वेळेला चिंता करण्याचं सोडणं हे तुमच्या हातात आहे. निश्चिंत राहणं तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही करायला हवं. आहार न घेणं याच्यामुळे तुमचं ओज कमी होतं, तुमचं व्याधिबल कमी होतं. त्यामुळे योग्य तो वेळेला तुम्हाला सहज पचेल अशा पद्धतीनं तुम्ही आहार घ्यायला हवा. भूक असून न खाणं असं जर तुम्ही चालू ठेवलं तर पर्यायाने तुमच्या शरीरातलं बल कमी होतं, व्याधिबल कमी होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही सहज आजारी पडू शकता. तर हा जो कोविड-19 आता सध्या आपल्यासमोर एक फार मोठा संकट स्वरूपात उभा आहे आणि याच्याविषयी औषधी काय सांगितले, उपचार काय सांगितले, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुम्हाला माझं कळकळीची विनंती आहे मित्रांनो, तुम्हाला जर लक्षणं असतील सर्दी ताप खोकल्याची तर लवकरात लवकर शासनाच्या नियमानुसार जवळच्या डॉक्टरांना भेटा. सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये जे काही कोविड-19साठी वेगवेगळे सेल्स ओपन केलेले आहेत त्या ठिकाणी संपर्क साधा आणि योग्य ते उपचार घ्या. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, मास्क वापरणं, हाताची स्वच्छता पाळणं हे का महत्त्वाचं आहे, तर तुम्ही कॅरियर असाल तर तुमच्यामुळे इतरांना इन्फेक्शन होणार नाही. आणि समजा जर तुम्ही सिम्पटमॅटिक असाल, तुम्हाला जर लक्षणं असतील, तर तुम्ही क्वारंटाईनमध्ये राहिल्यामुळं ॲटोमॅटिकली तुमच्याद्वारे गर्भिणी, लहान मुलं किंवा इतर जी चांगली व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे त्यांच्यापर्यंत हे इन्फेक्शन पोहोचत नाही. तुम्हालासुद्धा योग्य ते उपचार मिळाल्यामुळं आपोआपच आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नुकसान टळू शकतं. प्रत्येक व्यक्ती ही देशासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षणं असतील तर लवकरात लवकर PSCमध्ये किंवा सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये जे संपर्क डॉक्टरांचं जे काही तिथं सेल ओपन झालेलं आहे त्या सेलशी तुम्ही संपर्क साधा. तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. कोविड-19साठी औषधी चिकित्सा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेली आहे, पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काही विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं आयुर्वेदातल्या अशा महामारीच्या विषयी जे काही उपाययोजना आहेत ते मला सांगायला नक्कीच आवडेल. तर माहिती आहे आपल्याला हे जे जंतू असतात ते हवेमध्ये असतात, तर बरं हवेची शुद्धी तुम्ही कशी कराल, प्रत्येकाला हा प्रश्न पडायला हवा खरं तर याविषयी अग्निहोत्र चिकित्सा फार महत्त्वाची चिकित्सा आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताला तांदूळ, गाईचं तूप आणि गोऱ्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या अशा सगळ्या घटकांच्या आहुत्या त्या ठिकाणी दिल्या जातात. विशिष्ट मंत्रोच्चारण केलं जातं. घडतं काय, सूर्योदय आणि सूर्यास्ताला केलेल्या अग्निहोत्रामध्ये जो धूम उत्पन्न होतो तो तुमच्या आजूबाजूला असलेल्या हवेमधल्या जंतूंना नाहीसा करण्यासाठी सक्षम राहतो.
जर तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये विषाणू असतील तर ते नक्कीच अशा धुरामुळं निर्बली ठरायला लागतात. अशा स्वरूपाचं आयुर्वेद शास्त्रामध्ये धूपण चिकित्सा सांगितलेली आहे. वेगवेगळे औषधी द्रव्य आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला वेखंड आहे, काळी मिरी आहे, लवंग आहे, धान्यक आहे, हळद आहे, निर्गुंडी आहे. अशा वनस्पती व्यवस्थित चांगले निखारे तयार करून जर तुम्ही सकाळ संध्याकाळ त्या निखाऱ्यांवर अशा सगळ्या औषधी द्रव्यांच्या औषधी वनस्पतीचं द्रव्य जर तुम्ही त्याचा धूर घेतलात, घरामध्ये जर प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्या धुराला पेटवायचा प्रयत्न केला तर नक्कीच आजूबाजूचे सगळे विषाणू हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि तुम्हाला स्वच्छ हवा मिळायला लागते. व्याधी क्षमता वाढवण्यासाठी जसं हवा महत्त्वाची आहे तसं पाणी हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. तुम्ही जे पाणी पिता ते शक्यतो पिताना चांगल्या प्रकारचं उकळा आणि पिताना कोमट पाणी प्या. त्याचे फायदे दोन आहेत. एक तर ते कोमट पाणी असल्यामुळे तुमच्या नाकातली जी अंतस्त्वचा आहे किंवा घशातली जी त्वचा आहे त्याच्यामध्ये जे विषाणू साठत आहेत ते नक्कीच डिसइंटिग्रेट व्हायला मदत होते. कोमट पाण्यामुळं तुम्हाला भूक चांगली लागायला लागते. कोमट पाण्यामुळं तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन व्हायला लागतं. मलमूत्राचं उत्सर्जन चांगलं होतं आणि परिणामी तुमचं व्याधी क्षमता चांगली वाढायला लागते. पाण्याच्या विषयी तुम्हाला हवं तर षडंग पाणी नावाचा एक प्रकार की ज्याच्यामध्ये नागरमोता आहे, वाळा आहे, सुंठी आहे, धान्यक आहे, अशा ज्या वनस्पती आहेत, अशी जी औषधी द्रव्य आहेत, अशा औषधी द्रव्यांबरोबर जर तुम्ही पाणी उकळून पिलात तर मग नक्कीच तुमची व्याधी क्षमता चांगली राहते की ज्याच्यामुळे तुम्हाला ताप, कणकण, सर्दी, खोकला असे विषाणू तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर आलं टाकून चहा घ्या. कॉफीचं अतिप्रमाण योग्य नव्हे. एस्पेशली चहा किंवा कॉफीमध्ये कॅफीन असतं की जे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतं असं अर्वाचीन शास्त्र सांगतं. मीडियावर तुम्हाला चहा किंवा कॉफीतल्या चांगल्या गुणधर्मांची सुद्धा माहिती मिळेल. पण आयुर्वेद शास्त्र तुम्हाला उकाळा किंवा काही विशिष्ट औषधी द्रव्य वनस्पतींचा काढा घ्यायचं मार्गदर्शन करत असतं. त्याच्यामध्ये सुंठ आहे, मिरे आहेत, लवंग आहे, दालचिनी आहे, तुळशीची पानं आहेत, पुदिन्याची पानं आहेत. तर पुन्हा एकदा ऐकात शांतपणानं. सुंठ, लवंग, काळी मिरी, पुदिना, दालचिनी. सुंठ जी आहे ती कफ नाशनासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या शरीरामध्ये जर कफ साठत असेल तर तो पर्यायाने सुंठीच्या सेवनाने कमी होतो. दालचिनी जी आहे ती सुद्धा कफगण म्हणून चांगली काम करते. पुदिना जो आहे तो अग्निवर्धक आहे. तुळशी जी आहे ती इम्युनो मॉड्युलेटर म्हणजे तुमची पर्यायी व्याधी क्षमता वाढवण्यासाठी तुळशीचे महत्त्वाचं कार्य करते. इवन तुळशी जो ड्रॉप्स आहे तो एस्पेशली रिस्पिरेटरी सिस्टीमसाठी फार महत्त्वाचं कार्य करतो. त्याच्यामुळं अशा औषधी वनस्पतींपासून बनवलेला जो उकाळा आहे तो उकाळा तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ घ्या. तुमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला तो द्यायचा प्रयत्न करा की जेणेकरून यांची व्याधी क्षमता चांगली राहील. तुमच्यापर्यंत आलेले जे कोविडचे विषाणू आहेत ते नक्की निर्बली होऊन जातील. रोजच्या जेवणामध्ये गव्हाचा फुलका, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही आवश्यक घ्या. सध्या थोडासा ऋतू बदलतोय. हळूहळू उन्हाळा चालू होतं 22 एप्रिलपासून. तर उन्हाळ्याचा अंदाज घेतात. भुकेपेक्षा थोडंसं कमी खायचा प्रयत्न करा. उकळून थंड केलेलं पाणी अवश्य प्या. सगळ्या प्रकारच्या तुम्हाला डाळी चालतील. डाळींमध्ये व्याधी क्षमता वाढवण्यासाठी पुरेसे घटक असतात. पालेभाज्या ज्या असतात त्या एस्पेशली पित्तकारक असतात. त्याच्यामुळे पित्त वाढतं. त्याच्यामुळे पित्त प्रकृती जर असेल मित्रांनो तर तुम्ही कृपया पालेभाज्या खाऊ नका. आता सध्या फळभाज्या, पालेभाज्या लॉकडाऊन्समुळे मिळत नसेल तर तुम्ही कडधान्य आणि घरामध्ये बनवलेले जे वेगवेगळे बाकीचे गव्हाची चपाती, फुलका हे जे सांगितलेलं आहे त्याच्यावर अवश्य भर द्या. रोजच्या रोज भाताची पेज, मुगाच्या डाळीचं वरण किंवा व्हेजिटेबल सूप्स किंवा कडधान्यांचं कढण हे अवश्य घ्यायचा प्रयत्न करा. आंबील, ताक असे जे पदार्थ असतात ते न कळत तुमच्या शरीराला जीवनीय तत्व द्यायचा प्रयत्न करतात की ज्याचा परिणाम तुमचं व्याधी क्षमत्व वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. समजा जर तुम्ही मांसाहारी असाल, अंडी, मासे, चिकन, मटण योग्य त्या पद्धतीनं व्यवस्थित उकळून घेत असाल तर घ्या.
शक्यतो अशा पॅन्डेमिकच्या वेळेला मांसाहार करणं हे चुकीचं आहे. जास्तीत जास्त शाकाहारी राहायचा प्रयत्न करा. रोजच्या रोज दूध घ्या. वेगवेगळ्या फळांचे रस हे तुमचं व्याधिक्षमता वाढवण्यासाठी नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करतात. जेवणामध्ये तुपाचा अंतर्भाव असायला हवा. तुपामुळे अग्निदीपन घडतं. तुपामुळे तुमचं ओज वाढतं. तुपाचे थेंब 2-2 थेंब जर तुम्ही नाकामध्ये सोडलात तर तो विषाणूंचा तुमच्या नाकाद्वारे होणारा प्रादुर्भाव आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. साधं खोबऱ्याचं तेल जरी असेल ना मित्रांनो, तरीसुद्धा तुम्ही 2-2 थेंब तुमच्या नाकामध्ये सोडायचा प्रयत्न करा. बदामाचं तेल असेल तर अतिउत्तम. अणुतैल नावाचा एक प्रकार औषधी गुणधर्मांनी युक्त असलेलं एक तेल आहे की ज्याचा परिणाम तुमच्या नाकातल्या आतल्या त्वचेवर खूप सुंदर दिसतो आणि विषाणूचा होणारा जो काय तुमच्या शरीरावर संक्रमण आहे ते नक्की कमी होऊ शकतं. गरम पाण्याच्या गुळण्या करणं कंटाळू नका. मला माहिती आहे गुळण्या करणं फार कंटाळू काम बऱ्याच जणांना वाटतं, पण दोस्तानो हे जे व्हायरस येतात हे जे विषाणू आहेत ते बरोबर घशाच्या टॉन्सिलर फोसाच्या आजूबाजूला ते स्वतःचं स्थान मांडून राहतात जोपर्यंत त्यांना कम्फर्ट झोन मिळत नाही तोपर्यंत. तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही रोजच्या रोज गरम पाण्याच्या गुळण्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका, हवं तर मीठ टाका आणि त्याच्या गुळण्या करा. जेवल्यानंतर अवश्य गुळण्या करा की ज्याचा परिणाम या विषाणूंवर होतो आणि त्याच्यामुळे हे विषाणू निर्बली व्हायला लागतात. कवल किंवा गंडूश नावाचा एक आयुर्वेदामधला फार सुंदर एक उपकल्पना सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही साधं पाणी घ्यात हवं तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकात आणि तो जो काही एक पाण्याचा कोमट पाण्याचा जी काही गुळणी आहे ती तोंडामध्ये पकडून ठेवायची. त्याच्यामध्ये समजा जर तुमच्या घरी त्रिफळाचं चूर्ण असेल तर त्रिफळाचं चूर्ण अर्धा चमचा घाला. त्याचा काढा करून तो जो काही घोल आहे, तो जो काढा आहे तो जर तुम्ही तोंडामध्ये पकडून ठेवला साधारण 20 ते 30 सेकंदांपर्यंत तर घशातल्या आतल्या त्वचेला असलेले विषाणू हे हळूहळू निर्बली व्हायला लागतात आणि या विषाणूंचा तुमच्या शरीरावर परिणाम अजिबात होत नाही. मुगाचं कढण जसं आहे, जसं मोड आलेल्या कडधान्यांचं कढण आहे, तसं कुळथाचं कढण हे श्वसनाच्या विकारांसाठी फार महत्त्वाचं युष या स्वरूपात वापरलं जातं. साधं वांगं घ्या. वांगं मस्तपैकी कापात, तसे तुकडे करा आणि त्याचं जरी पाणी पिलात मित्रांनो तरीसुद्धा तुमची प्राणवस होत असो श्वसनाचे विकार व्हायची शक्यता कमी राहते. मुळा कापायचा. मुळ्यापासून बनवलेले जे काही युष आहेत ते युष जरी घेतलं तरी तुमची अशा विषाणूंपासून नक्कीच व्यवस्थित संरक्षण होऊ शकतं. तर च्यवनप्राश आहे, आवळ्याची कांडी आहे, आवळा चूर्ण आहे, अश्वगंधा चूर्ण आहे, तुळशीची पावडर आहे किंवा त्रिकटू चूर्ण आहे, दालचिनी आहे. अशा वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा जर तुम्ही मधाबरोबर उपयोग केला तर तुमची व्याधिक्षमता नक्कीच वाढू शकते. च्यवनप्राश आहे, त्याच्यानंतर अगस्त्य हरितकी अवलेह आहे, च्यवनप्राशासारखे इतरही अवलेह आहेत, कंठकारी अवलेह आहे, चित्रक हरितकी अवलेह आहे. अशा सगळ्या अवलेहांचा जर तुम्ही उपयोग केलात अशा महामारीच्या वेळेला तर नक्कीच तुमचं स्वतःचं चांगलं संरक्षण होऊ शकतं. चित्रक असो, पिपल्य असो, भल्लातक असो, द्राक्ष असो, अशी काही विशिष्ट आसवं आहेत की ज्या आसवांचा उपयोग जर 4-4 चमचे 2 वेळेला कोमट पाण्याबरोबर जेवल्यानंतर केला तर तुमची भूक चांगली राहते आणि पर्यायाने तुम्हाला अशा व्याधी विरोधात झगडण्याचं बळ आपोआप प्राप्त होतं. तर मित्रांनो, मी खरंच तुमचा खूप आभारी आहे हा व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल. तर लक्षात ठेवा, आयुर्वेद हे आपलं पारंपरिक शास्त्र आहे, भारतीय संस्कृतीमधली एक अस्मिता आहे आणि आपलं शास्त्र आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अशा महामारीच्या वेळेला किंवा वेगवेगळ्या आजारांच्या विरोधात व्याधी विरोधी बल उत्पन्न करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही जी माहिती आहे मित्रांनो ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचं फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या माध्यमातून तुमच्या परिचयाच्या मित्रांपर्यंत, नातलगांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा की ज्याच्यामुळे त्यांची ही व्याधिक्षमता नक्कीच वाढेल. नमस्कार.